आता याच्या पुढचं एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल हे जरा मोठंच आहे. त्यात ट्रान्झॅक्शन्स कशी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. याचं कारण इथे विथ GST अशा किमती दिलेल्या आहेत. विथ GST असल्यानंतर आता हे काय GST नव्हता, आपण GST काढलेला आहे. विथ GST म्हणजे GST ऍड करून एक्झाम्पल दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला 100 अशी कंपॅरिझन करून फायनल टॅक्सेबल व्हॅल्यू काढावी लागणार आहे. त्यांनी विथ टॅक्स व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे कळतंय सगळ्यांना, जर 150 रुपयाची वस्तू असेल आणि 10 रुपये टॅक्स असेल तर ती वस्तू किती रुपयाला देणार आपल्याला? 160 रुपयाला देणार. बरोबर आहे. तर अशी 160 रुपये किंमत दिलेली आहे. मग मूळची किंमत किती असा प्रश्न तिथे असणार आहे आणि त्यावरून आपल्याला बाकीच्या गोष्टी शोधायच्या आहेत. चला आपण घेऊयात ते एक्झाम्पल. पुन्हा त्याच कंपनी विषयी सांगितलेलं आहे, तेच आकडे आहेत, पण परचेसच्या वेळेला अमाउंट जी आहे ती अमाउंट ही विथ GST दिलेली आहे. GST सहित दिलेली आहे. बघा काय त्यांनी सांगितलेलं आहे यात. टोटल व्हॅल्यू म्हणजेच ही टोटल व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे ₹8,000. हे कधी? परचेसच्या वेळेला. आणि टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू ₹10,000 कधी? सेल, विकत असताना. टोटल व्हॅल्यू आहे हा. आणि टोटल व्हॅल्यू कशी काढली जाते? टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. GST ऍड करून टोटल व्हॅल्यू मिळत असते. आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे लक्षात घ्या. त्याने अजून एक्झाम्पल मध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्याही लिहून घ्यायच्यात आपल्याला. रेट ऑफ GST इज 18%. GST इज इक्वल टू 18%. सगळ्यांनी या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा म्हणजे तुम्हाला कळेल. 18% रुपये 100ला असा GST रेट दिलाय आणि त्यावरून आपल्याला आता पुढे जायचंय. काल या आधीच्या पार्ट मध्ये आपण जी एक्झाम्पल सोडवली त्यात अशा टाईपचं एक एक्झाम्पल आलेलं होतं. पुन्हा इथे सुद्धा तशाच टाईपचं एक्झाम्पल आलेलं आहे आणि ते आपल्याला सोडवायचं आहे. बघा इथे तुम्हाला जो GST मिळेल तो असणार आहे इनपुट टॅक्स आणि इथे जो GST असणार आहे तो आउटपुट टॅक्स असणार आहे. शोधूयात आपण कशा पद्धतीने ते आपल्याला शोधता येईल. जरा विचार करूया. इथे लिहितोय मी टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा टॅक्सेबल अमाउंट आणि या बाजूला लिहितोय टोटल व्हॅल्यू. बघा तुमच्याकडे आधी ह्या पहिल्या ट्रान्झॅक्शनचा विचार करतोय आपण. लक्षात घ्या सगळ्यांनी, फक्त पहिलं ट्रान्झॅक्शन टोटल व्हॅल्यू साठी आणि इनपुट टॅक्स काढण्यासाठी म्हणून आपण फक्त विचार करतोय. टोटल व्हॅल्यू किती आहे सांगा? 8,000 एवढी टोटल व्हॅल्यू आहे.
बरोबर आहे, एकूण विथ जीएसटी म्हणजे टोटल व्हॅल्यू, आणि विदाउट जीएसटी, जीएसटी जर काढलेला असेल तर तिला फक्त काय म्हणायचं, टॅक्सेबल व्हॅल्यू. 8,000 रुपये विथ जीएसटी आहे. मग ओरिजिनल प्राइस म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल, x एवढी असेल असं आपण गृहीत धरूया. म्हणून इथे आपण एक वर टाकू शकतो, लेट x बी द टॅक्सेबल व्हॅल्यू ड्यूरिंग परचेस. अक्षर दिसत नसतील तर मी बोलतोय तसं लिहून घ्या इथे. लेट x बी द टॅक्सेबल व्हॅल्यू ड्यूरिंग परचेस, विकत घेत असतानाची टॅक्सेबल व्हॅल्यू x गृहीत धरली. आता जीएसटी 18% आहे, याचा अर्थ काय, जर 100 रुपये एवढी टॅक्सेबल व्हॅल्यू असेल तर 18 रुपये जीएसटी भरावा लागणार आहे. म्हणजे 100 रुपयाची वस्तू आपल्याला 118 रुपयांना मिळणार आहे. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू जर का 100 असेल तर ती वस्तू आपल्याला किती रुपयाला मिळणार आहे, टोटल व्हॅल्यू काय होईल त्या वस्तूची, 118 रुपये. समजलंय, जीएसटी रेट वरून आपण हे लिहिलं. आता इथे काय असणार आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टोटल व्हॅल्यू यांच्यामध्ये कोणतं प्रपोर्शन असेल सांगा. येस, कोणतं, डायरेक्ट प्रपोर्शन असणार आहे, डायरेक्ट व्हेरिएशन असणार आहे. त्यामुळे आपण हे कसं मांडू शकतो, therefore x upon 100 is equal to 8000 upon 118. therefore आपल्याला x शोधायचा आहे. 100 इकडे खाली आहेत म्हणजे भागिले आहेत, तिकडे जाऊन 8000 ला गुणिले होतील, गुणिले 100 म्हणजेच किती, x is equal to 800000, हे पण 2 वाढले 0 divided by 118. therefore x is equal to 118 चा पाढा तयार करा आणि उदाहरण सोडवा, किंवा तुम्ही त्याला संक्षिप्त रूप देऊ शकता. मी डायरेक्ट उत्तर लिहितोय, 6779.66 ही x ची व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे ह्या भागाकाराचं उत्तर असणार आहे. आणि x काय आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू ड्यूरिंग परचेस, खरेदी करतानाची ती टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. बरोबर आहे, ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. टोटल व्हॅल्यू पण तुमच्याकडे आहे. मग खरेदी करतानाचा जीएसटी काढता येईल की नाही, आता एवढं कळलं. therefore टॅक्सेबल व्हॅल्यू, हा कंसात लिहितो इथे, परचेस इज इक्वल टू रुपीज 6779.66. दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरं घ्यायची. त्यानंतर हे सूत्र इथे आहेच आपल्याकडे, त्याच्यावरून आपण जीएसटी काढू शकतो. टोटल व्हॅल्यू, आता हे जे आहे ना, हे थोडं सूत्र आपण बदलूया. जीएसटी एवढंच ठेवूया. टॅक्सेबल व्हॅल्यू काय करूया, इकडे प्लस आहे ना, अधिक केलेली आहे, या बाजूला येऊन काय होईल, वजा होईल टोटल व्हॅल्यू मधून. therefore जीएसटी इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू, टोटल व्हॅल्यू किती आहे दिलेली, 8000 मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू 6779.66 अशी आहे. ही वजाबाकी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे जीएसटी, आणि तो असणार आहे 1220.34. 1220.34. ओके. आता हा जो जीएसटी आहे हा परचेसच्या वेळी भरलेला आहे, म्हणजे खरेदी करताना भरला आहे, आणि त्या जीएसटी ला आपण काय म्हणतो, इनपुट टॅक्स म्हणून इथे लिहितोय खाली. therefore इनपुट टॅक्स
इज इक्वल टू ₹1220.34 एवढा इनपुट टॅक्स असणार आहे. म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट सुद्धा तेवढंच असतं, त्यामुळे तेही इथे लिहितो मी. देअरफॉर इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू ₹1220.34 इनपुट टॅक्स क्रेडिट मिळाला. सेम प्रोसिजर इथे करायची आपल्याला. पहिल्या प्रोसिजर वरून आपण काय काढलं, परचेसच्या वेळी जीएसटी किती भरावा लागला ते शोधलं. ओके. आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला काय करायचंय, सेलच्या वेळेला किती जीएसटी भरावा लागला ते काढायचं आहे. आणि मग ह्या आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स मायनस केला की तुम्हाला जीएसटी मिळेल. त्या जीएसटीचे दोन समान भाग केलेत की तुम्हाला सीजीएसटी आणि एसजीएसटी मिळतील. इज दॅट क्लिअर? सो फर्स्ट सी बघा, ते पण आपण बघूयात याच पद्धतीनं जाणार आहोत. ही टोटल व्हॅल्यू आहे विक्रीच्या वेळची, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू वेगळी आहे. सो देअरफॉर लेट एक्स बी द टॅक्सेबल व्हॅल्यू. कंसात लिहा तर शॉर्ट मध्ये होईल म्हणजे सेल. देअरफॉर बघा इथे लिहितो मी टोटल व्हॅल्यू आणि इकडे लिहितो इकडे टॅक्सेबल लिहितो, म्हणजे सेम होईल ना, इथे आहे तसंच इथे होईल. टॅक्सेबल व्हॅल्यू इकडे लिहितोय टोटल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण x मानलेली आहे आणि टोटल व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 10,000. आता या जीएसटी रेट नुसार पुन्हा आपण तसंच लिहिणार आहोत. 100 रुपये जर टॅक्सेबल व्हॅल्यू असेल तर टोटल व्हॅल्यू होईल 118 रुपये, कारण 100ला 18%, 100ला 18 रुपये जीएसटी आहे, म्हणजे 118 रुपयाला ती वस्तू मिळेल टोटल व्हॅल्यू. पुन्हा इकडे जसं लिहिलंय तसंच इथे लिहिणार आहोत. x upon 100 is equal to 100,000/118. therefore हे 100 जाऊन तिकडे गुणिले होतील. so x is equal to 1000 into 100/118. therefore x is equal to, तुम्ही भागाकार करा 118 चा पाढा तयार करून, मी डायरेक्टली लिहितोय 8474.58. 8474.58 मिळाले आपल्याला. x ची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू सेलच्या वेळची, म्हणून खाली पुन्हा एकदा लिहितोय टॅक्सेबल व्हॅल्यू सेल is equal to ₹8474.58 टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. इथे आपण टॅक्सेबल व्हॅल्यू सेलच्या वेळची असणारी काढलेली आहे. सेम सूत्र टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी, हेच सूत्र वापरून आपल्याला आउटपुट टॅक्स काढायचा आहे. म्हणून इथे मी लिहितो जीएसटी इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू, टोटल व्हॅल्यू आहे 10,000 मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू काढलेली आहे आपण 8474.58 इज इक्वल टू रुपीज, वजाबाकी करून सांगा पटकन किती होत आहे. हा यस नाही सांगतायत.
बघा बरोबर आहे का? 1525.42. आता इथे पण हा जो आपण टॅक्स काढलेला आहे हा असणार आहे आउटपुट टॅक्स इज इक्वल टू ₹1525.42. आपल्याला जीएसटी पेएबल आधी काढावा लागेल. जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू 1525.42 वजा इकडे असणारा इनपुट टॅक्स क्रेडिट 1220.34. ही वजाबाकी करून आलेलं उत्तर आपल्याला तिथे लिहायचं आहे 305.08. इथे आपण या एक्झाम्पल मधला फक्त जीएसटी काढलेला आहे. जीएसटी पेएबल त्यांनी आपल्याला पेएबल सीजीएसटी आणि पेएबल एसजीएसटी विचारलेले आहेत. आपल्याकडे खूपच कमी जागा अवेलेबल आहे. आपण इकडे वरची जागा वापरूया. सीजीएसटी पेएबल सीजीएसटी इज इक्वल टू पेएबल एसजीएसटी इज इक्वल टू पेएबल जीएसटी अपॉन 2. बरोबर आहे. भाग घालूयात आपण. 305.08 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू रुपीज बे एके बे बे पंचे 10 बे दुणे 4 बे पंचे 10 बे चो 8 म्हणजे 152.54 पैसे एवढा एसजीएसटी आणि तेवढाच सीजीएसटी असणार आहे. इथे हे एक एक्झाम्पल वेगळ्या प्रकारचं आपलं सोडवून झालेलं आहे. सगळ्यांनी ते नीट बघा. हवं तर एकदा आपण नजर टाकत जाऊयात. त्यात आपल्याला काय दिलेलं आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली नाही. जर दिली असती तर आपण ह्या रेटने या आधीचं एक्झाम्पल जसं सोडवलं तसं सोडवलं असतं. पण इथे टोटल व्हॅल्यू दिलेली आहे आणि टोटल व्हॅल्यू म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू मध्ये जीएसटी ऍड करून ती व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू असते. मग इथे टॅक्सेबल व्हॅल्यू आपण x गृहीत धरली. x एवढी टॅक्सेबल व्हॅल्यू असेल तर टोटल व्हॅल्यू 8000 होते. पहिल्यासाठी फक्त इनपुट टॅक्स काढण्यासाठीचा विचार 8000 होते. मग 100 रुपये असतील तर 118 रुपये तुम्हाला द्यावे लागतील एकूण, म्हणजे वरचे 18 रुपये टॅक्स करून. मग त्याच्यावरून आपण हे सगळं मांडलं, ते सोडवलं आणि आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली. टॅक्सेबल व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू मधून मायनस केल्यावर आपल्याला जीएसटी मिळालेला आहे. हा जीएसटी खरेदी करतानाचा आहे, परचेसच्या वेळेचा आहे, म्हणून त्याला इनपुट टॅक्स म्हटलं आपण. सो इनपुट टॅक्स क्रेडिट. त्यानंतर दुसरा भाग, ज्या वेळेला सेलिंग झालंय, विक्री झाली, त्यावेळेला सुद्धा टॅक्सेबल व्हॅल्यू असणार आहे सुरुवातीला काहीतरी. ती टॅक्सेबल व्हॅल्यू x मानली ड्युरिंग सेल. पुन्हा याच पद्धतीने इकडे मांडलं. 100 रुपयाची वस्तू 118 ला मिळणार आहे कारण 18 रुपये टॅक्स. मग x रुपयाची वस्तू 10,000 ला मिळालेली आहे. मग x म्हणजे काय, किती रुपये त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू ती काढली आपण. आणि ती काढल्यानंतर टॅक्सेबल व्हॅल्यू ही टोटल व्हॅल्यू मधून मायनस करून आपण जीएसटी शोधलेला आहे. हा जीएसटी विकतानाचा जीएसटी आहे, त्यामुळे त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात आणि म्हणून आउटपुट टॅक्स इज इक्वल टू एवढा दिला. आता जीएसटी पेएबल सूत्र लिहिलं डायरेक्ट. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू जे आले ते 305 रुपये 8 पैसे. हा टोटल जीएसटी असणार आहे पेएबल. तर आपल्याला सीजीएसटी एसजीएसटी काढायला सांगितले, मग टोटल जीएसटीच्या निम्मे असणार आहेत, म्हणून 305.08 च्या निम्मे केले आणि 152.54 पैसे एवढा सीजीएसटी आणि तेवढाच एसजीएसटी पे करावा लागणार आहे. सगळ्यांना ही गोष्ट लक्षात आली? क्लिअर झालं एक्झाम्पल? आता पाठीमागचं एक एक्झाम्पल दिले ते ऍक्टिव्हिटी टाइप दिलेलं आहे, बॉक्स करून त्यांनी दिलेले आहेत.
तुम्ही ते बॉक्स कंप्लीट करा. फार कठीण नाही, अत्यंत सोपं आहे. 2 गोष्टी त्यातल्या चांगल्या लक्षात ठेवा. कोणत्या? GST मध्ये लक्षात ठेवण्याच्या गोष्टी: इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स क्रेडिट, टोटल व्हॅल्यू ड्युरिंग परचेस, टॅक्सेबल व्हॅल्यू ड्युरिंग परचेस, टोटल व्हॅल्यू ड्युरिंग सेल अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ड्युरिंग सेल. त्याच्यावरून GST पेएबल आणि GST पेएबलच्या निम्मा CGST आणि निम्मे SGST असणार आहेत. आपण प्रॅक्टिस सेट मधली 1-2 उदाहरणं बघूयात. तुम्हाला ती समजतील, सोपी आहेत. बघा, चेतना स्टोअर paid total GST of rupees 1,05,000 at the time of purchase and collected GST rupees 1,22,500 at the time of sale. किती सोपं एक्झाम्पल आहे बघा. त्यांनी सांगतानाच सगळं सांगितलेलं आहे की सेलिंगच्या वेळेला किती GST भरला आहे आणि परचेसच्या वेळेला किती GST दिलेला आहे. जरा एक्झाम्पल वाचा तुम्ही. प्रॅक्टिस सेट 4.2 पेज नंबर 93 आणि पहिल्या एक्झाम्पलचं उत्तर तुमच्या मनात तयार ठेवा. मी सांगितल्यानंतर ते मनातल्या मनात टिक मार्क. ज्यांना असं वाटतं अजून वेळ लागेल आपल्याला इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स आणि GST पेएबल काढायला, त्यांनी व्हिडिओ पॉज करा, शोधा. चला बघा, जो GST परचेसच्या वेळी भरला जातो त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतो आणि जो GST सेलच्या वेळी भरला जातो त्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो. आता इथे लिहायचं आपण काय, गिव्हन. डायरेक्टली लिहा, तुम्ही लिहित बसायची गरज नाही की ह्याला इनपुट टॅक्स म्हणतात त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. नो, फर्स्ट राईट डाउन इनपुट टॅक्स is equal to rupees 1,05,000. हा इनपुट टॅक्स आहे. तेवढा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. सो इनपुट टॅक्स क्रेडिट is equal to rupees 1,05,000. त्यानंतर अजून काय, GST collected at the time of sale म्हणजेच आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स is equal to rupees 1,22,500. एवढा आउटपुट टॅक्स आहे. GST पेएबल विचारलेला आहे. Therefore payable GST is equal to output tax minus input tax credit is equal to output tax 1,22,500 minus input tax credit 1,05,000 is equal to 22,000. एवढा पेएबल GST असणार आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा. नजमा इज ए प्रोप्रायटर ऑफ अ फर्म रजिस्टर्ड अंडर GST. शी हॅज पेड GST ऑफ रुपीज 12,500 ऑन परचेस. म्हणजे त्याला काय म्हणणार, परचेसच्या वेळचा GST 12,500, त्यालाच आपण
इनपुट टॅक्स म्हणणार आहोत. म्हणजे इथे इनपुट टॅक्स किती 12,500. त्यानंतर आउटपुट टॅक्स कलेक्टेड 14,750. तो झाला आउटपुट टॅक्स. चला शोधाल आता ITC आणि GST पेएबल. आता जसं फळ्यावर सोडवलं तसंच तुम्ही सोडवायचं एक्झाम्पल. तिसरं बघा, आमिर एंटरप्राइजेस Enterprise purchased chocolate sauce bottles and paid GST of ₹3800. परचेसचा आहे म्हणजे त्याला तुम्ही इनपुट टॅक्स म्हणाल. He sold those bottles to Akbari Bros and collected GST of ₹4100. त्याला तुम्ही आउटपुट टॅक्स म्हणाल. पुढे काय झालं बघा. आता ह्या पहिल्या 2 ट्रान्झॅक्शन मधले GST तुम्हाला कळले, इनपुट आउटपुट. पुढचा व्यवहार बघा कसा झालाय तो. मयंक फूड कॉर्नर परचेस्ड दीज बॉटल्स फ्रॉम अकबारी ब्रॉस अँड पेड GST of ₹4,500. फाइंड द अमाउंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेएबल CGST अँड SGST. आता हे एक्झाम्पल तुम्ही 2 टप्प्यामध्ये सोडवा. त्यांनी देत असताना एकूण 3 जणांमध्ये व्यवहार घडलेला आहे. तर तुम्ही ते 3 पार्ट दाखवा. कसे 3 पार्ट दाखवायचे, तर ती 3 नावं लिहा. पहिला आहे आमिर, त्यानंतर अकबारी, अकबारी झालं होतं AKAB. वरती वेगळं आणि खाली वेगळं स्पेलिंग आहे. एकाच एक्झाम्पल मध्ये. आणि तिसरी व्यक्ती आहे मयंक MAYANK. आता बघा, आमिरने खरेदी करताना GST दिला आहे. किती रुपये GST दिलेला आहे ₹3800. एवढे रुपये GST दिला. आणि विकला अकबारी ब्रॉसला. तेव्हा विकत असताना अकबारीने दिलेला GST आहे ₹4100. बघा आता हे एवढंच लक्षात घ्या. आधी हा पुढचा ट्रान्झॅक्शनचा भाग विसरा. याला काय म्हणाल तुम्ही? याला म्हणाल तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि ह्याला काय म्हणणार? याच्याकडून घेतले ना आपण GST, त्याला म्हणणार आहोत आपण आउटपुट टॅक्स. ठीक आहे. याच्यावरून इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स वरून पेएबल GST काढता येईल. हे बघा ना, 41 आहेत आणि 38 आहेत. 38 39 40 41 म्हणजे किती रुपये असेल? 300 रुपये इथे पेएबल GST असणार आहे. बरोबर. मग CGST SGST तिथला स्वतंत्र जर काढायचा असेल तरीही तुम्ही काढू शकता. त्यानंतर हा इथला GSTचा पार्ट सगळा झाला की हे आउटपुट टॅक्स इथलं काढून टाकूयात आपण. हे जाणार आहे कारण आताचं ट्रान्झॅक्शन हे कोणामध्ये घडणार आहे? अकबारी आणि मयंक मध्ये. मयंकने किती रुपये GST भरलेला आहे खरेदी करताना? म्हणजे याने विकले, याने विकताना असं म्हणूयात आपण. किती रुपये घेतलाय? 4,500. 4,500 एवढा GST याच्याकडून घेतला. म्हणजे हा काय असणार आहे? आउटपुट टॅक्स. आणि हा अकबारीने काहीतरी GST आधी भरलेला होता, त्याला म्हणायचं आता इनपुट टॅक्स क्रेडिट. 4100 आणि 4500 असे तुम्हाला 2 भाग मिळाले. आउटपुट मधून इनपुट वजा केलं की तुम्हाला मिळेल GST पेएबल किती असणार सांगा? 45 वजा 41 म्हणजेच 41 42 43 44 45 म्हणजेच किती रुपये? 400 रुपये एवढा इथला GST पेएबल
असणार आहे. मग इथे जर का CGST काढायचा असेल तर किती असेल 150 रुपये निम्मे ना, आणि तेवढाच काय असणार आहे SGST, आणि इथे CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू काय सांगा 200 रुपये, कारण टोटलच्या निम्मे, बरोबर. आणि समजा तुम्हाला फायनली टोटल SGST आणि टोटल CGST जरी काढायचं असेल तर काय कराल, इथला 150 रुपये आणि इथले 200 रुपये म्हणजे 350 रुपये टोटल SGST आणि टोटल CGST असणार आहे. जमेल एक्झाम्पल सोडवायला. अशीच पुढची एक्झाम्पल जी आहेत ती तुम्ही सोडवा. पुढल्या पेजवर त्यांनी फॉर मोर इन्फॉर्मेशन जो पार्ट दिला आहे तो बघा, वाचा. फीचर्स ऑफ GST दिलेली आहेत ती आपण पटापट बघूयात. मेनी इनडायरेक्ट टॅक्सेस आर सबसम अंडर GST. वेगवेगळे टॅक्सेस होते ते GST अंडर आलेले आहेत, स्वतंत्र त्याचं काही असं राहिलेलं नाही अस्तित्व. नो डिस्प्यूट बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. कोणताही त्यामध्ये आता वाद राहिलेला नाही. स्टेट वाईज रजिस्ट्रेशन फॉर ट्रेडर्स. त्या राज्यानुसार रजिस्ट्रेशन होतं आहे. GSTIN हा जो नंबर मिळतोय त्याच्यातला, होल्डर नीड्स टू कीप ऑल द रेकॉर्ड्स अँड शुड पे GST इन टाईम. त्याला सगळे रेकॉर्ड ठेवावे लागत आहेत आणि वेळच्या वेळी GST भरावा लागतोय. त्यानंतर ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन्स. व्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी आली. किती रुपयाला विकलं सगळ्या गोष्टी कागदोपत्री आहेत आणि आता तर ऑनलाईन झालेल्या आहेत. धिस टॅक्स सिस्टीम इज सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. सगळ्यांना समजायला सोपी आहे. बघा ना, मला पण पटकन समजली. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला ही पटकन समजणारी अशी टॅक्स सिस्टीम आहे. तुम्हालाही ती माझ्या आधी कळली असेल. रिमूव्हल ऑफ कॅस्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस, हेन्स द प्राइसेस आर कंट्रोल्ड. कुठेही काही किमतींच्या बाबतीत आता गडबड होत नाही आहे, त्यामुळे तिथे सुद्धा त्या किमतींवर सुद्धा कंट्रोल आलेला आहे. इन्क्रीज इन क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिस ॲज दे आर ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह. स्पर्धात्मक जग झाल्यामुळे आता त्या बाबतीत सुद्धा क्वालिटी मेंटेन ठेवावी लागते, वस्तूंच्या बाबतीत किंवा सर्व्हिसच्या बाबतीत. बूस्ट टू मेक इन इंडिया प्रोजेक्ट. मेक इन इंडिया प्रोजेक्टला हे बूस्टिंग आहे. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन टॅक्स सिस्टीम लीड्स टू स्पीडी डिसिजन्स. फास्ट डिसिजन घेता येत आहे टॅक्सच्या बाबतीत. हवे असणारे बदलसुद्धा आपण वेळोवेळी करू शकतो. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सिस्टीम इज अ ड्युअल मॉडेल ॲज इक्वल अमाऊंट ऑफ टॅक्स इज लेविड बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. दोन्हीकडे समान टॅक्स जमा होत असतो. आता कोणते कोणते टॅक्स GST अंडर येतात, टाईप्स कोणत्या आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत ते वाचा. फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून पेज नंबर 96 वर जी माहिती दिलेली आहे तीही सगळ्यांनी वाचा. इथे आपला हा धडा कंप्लीट होतो, फायनान्शियल प्लॅनिंग. याच्या पुढचा भाग जो आहे पेज नंबर 97 पासूनचा, तो भाग अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. तुम्ही या आत्तापर्यंतच्या भागावर झालेले जे क्वेश्चन्स असतील, प्रॅक्टिस सेट 2 आहेत ते सोडवायचे आहेत, आणि प्रॉब्लेम सेटमधले क्वेश्चन्स या भागावर आधारित असतील ते सोडवायचे आहेत. आणि हा धडा खूप चांगल्या पद्धतीनं तयार करायचा आहे, नीट समजून घ्यायचा आहे. पुन्हा पुन्हा व्हिडिओज बघा आणि एक्झाम्पल्स सॉल्व करा. तुमच्या सगळ्यांच्या हा पार्ट लक्षात येईल. धन्यवाद.